आजचा घटक आहे नैसर्गिक संख्यांची बेरीज। त्यामध्ये क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला काढायची आहे। त्यासाठीचं सूत्र आहे बघा, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर शेवटची संख्या आणि पुढची संख्या यांचा गुणाकार छेद 2 हे सूत्र आहे। म्हणजे पुन्हा एकदा सांगतो पहा, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर शेवटची संख्या गुणिले पुढची संख्या भागिले 2। आता हे उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं बघा। तुमच्या समोर उदाहरण आहे 1 ते 100 या क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज काढायची। तर शेवटची संख्या कोणती आहे? 100। 1 ते 100 पर्यंत संख्येची बेरीज काढायची ना, तर शेवटची संख्या आहे 100 गुणिले त्याच्या पुढची संख्या कोणती? 101 छेद 2। ओके, आता 100 ही संख्या समसंख्या आहे। समसंख्या असल्यामुळे तिला 2 ने भाग करतो। तर 2 के 2 2 पंचे 10 आणि हा 0 ला 0 50 गुणिले 101। ओके, आता आपण 5 ने पाडा घेऊया। 5 एके 5 शून्य 5 एके 5 आणि ह्या 0 ला 0। उत्तर किती आलं? 5050। म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या क्रमवार संख्यांची जर बेरीज काढली आपण तर उत्तर येतं 5050। सेम उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे 1 ते 20 पर्यंत किंवा 1 ते 200 पर्यंत, 1 ते 300 पर्यंत जे काही क्रमवार नैसर्गिक संख्या दिल्या जाते त्याची जर बेरीज करायची असेल तर आपण हे सूत्र मांडायचे आणि त्या सूत्रामध्ये किमती ठेवून उत्तर काढायचं। आता उदाहरण